नमस्कार मित्रांनो, 8 ऑगस्ट या दिवशी ठरलं तर मग या मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. वात्सल्य आश्रमात सगळेजण आलेले असतात, म्हणजे सुभेदार फॅमिली आणि किल्लेदार फॅमिली हे सगळेजण आता मधुभाऊंना सॉरी बोलायला आलेले असतात. आणि तसेच आता सगळेजण त्यांच्या पुढे एक सॉरीचा बोर्ड आणि कान धरून उभे असतात. तेव्हा तेव्हा पूर्णाजी म्हणते, आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो, त्याबद्दल खरंच सॉरी. तेव्हा तेव्हा आपली आपली सायली मध्ये येते आणि म्हणते, तुम्हाला एकाच गोष्टीवर मी माफ करेल, तुम्हाला आयुष्यभर माझ्या हातचं जेवण खायला लागेल. हे सगळे ऐकून सगळेच जण आता आनंदी होतात की सायली एवढी सुंदर शिक्षा देत असते त्यांना, कारण की तिच्या हाताचं एवढं सुंदर सुंदर त्यांना खायला भेटणार असतं. त्यामुळे सगळेजण खूपच हॅपी झालेले असतात आणि पूर्णाजी पण तिला म्हणतात, हो हो नक्कीच, का नाही, आणि असं बोलून तिला गळ्या मिठी मारतात आणि सगळेजण आता खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा सगळेजण सगळे आश्रम फिरून बघत असतात. तेव्हा सायली सायली तिच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत असते, आम्ही लहानपणी कशी धमाल करायचो, काय करायचो असं. आणि तेव्हाच तिथे प्रतिमा पण आलेली असते. ती सगळं घर बघत असते आणि तेव्हा तिला एक एक चित्र दिसतं भिंतीवर आणि तेव्हा ती म्हणते, सेम असंच चित्र तन्वी पण काढायची लहानपणी. असं सगळं बघून आता काही का होईना पण आता आपल्या प्रतिमाला काही ना काहीतरी आठवलेलं असतं एवढं जुनं. हे सगळं बघून सगळेच जण आनंदी झालेले असतात खरं तर. पण ते चित्र मधुभाऊ पण बघतात आणि प्रतिमा जे काही बोललेले असतात ते मधुभाऊ ऐकतात. तेव्हा मधुभाऊ हे सगळं त्यांच्याकडे खूप अशा आश्चर्याने बघत असतात. मधुभाऊ नंतर सगळे लहानपणीच्या सायलीच्या वह्या, म्हणजे सगळ्याच मुलांच्या लहानपणीच्या वह्या बघत असतात. तेव्हा सायली मधुकर असं ती एक वही त्यांच्या हाती लागते आणि तेव्हा ते चित्रकलेची ते वही ओपन करतात. बघतात तर काय, जे चित्र लहानपणी तन्वी काढायची ते चित्र हे आहे आणि ते चित्र आता सायलीच्या बुकमध्ये असतं, म्हणजे चित्रकलेच्या वहीत असतं आणि ते आता मधुभाऊंना कळायला असतं. मधुभाऊ ते चित्र त्या चित्राकडेला नेऊन ठेवतात आणि बघतात किती साम्य आहे, तर ते चित्र दोन्ही पण सेमच असतात. तेव्हा मधुकर भाऊ खूप शॉक होतात की ती म्हणतात की प्रिया तन्वी नसून आपली सायली खरी तन्वी आहे. हे आता मधुभाऊंना कळालेलं असतं आणि मधुभाऊ आता खूपच शॉक झालेले असतात. तेव्हा आता मधुभाऊ खरा चेहरा सायलीचा आणि प्रियाचा सगळ्यांसमोर आणतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग. आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.